नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून एक टॉपिक खूप ट्रेंडिंगला चालू आहे। तो म्हणजे जर तुम्ही गरम चहा किंवा गरम कॉफी एखाद्या प्लास्टिकच्या किंवा पेपरच्या कपमध्ये जर पित असाल तर तुम्हाला त्यातून कॅन्सर सारख्या भयानक आजारांना सामोरं जावं लागू शकतं। विशेष म्हणजे IIT खरगपूरने देखील या संदर्भात एक संशोधित अहवाल दिला होता। त्यामध्ये असं सांगितलं होतं की जर तुम्ही अशा पद्धतीच्या पेपर कपमध्ये जर चहा किंवा कॉफी पित असाल तर कॅन्सर सारखे आजार उद्भवू शकतात। कारण का तर या कपमध्ये आतून प्लास्टिकचं मटेरियल यूज केलेलं असतं आणि ज्यावेळेस गरम चहा किंवा गरम कॉफी तुम्ही त्यामध्ये ओतता त्यानंतर ते प्लास्टिकचे मायक्रोप्लास्टिकचे कण जे आहेत ते वितळतात आणि त्यानंतर ते तुमच्या शरीरात जातात। कालांतराने तुम्हाला कॅन्सर सारख्या आजारांना देखील सामोरं जावं लागू शकतं। ही गोष्ट अगदी खरी आहे। परंतु मग अनेक जण विचार करतील की मोठमोठे समारंभ होतात, मोठमोठे कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तर आपण काचेचे ग्लास यूज करू शकत नाही। मग अशा वेळी काय किंवा कोरोनासारखे भयंकर आजार आपण पाहिलेला आहे। आपण सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये आपण कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे। मग यूज अँड थ्रोचे आपल्याला कप त्या ठिकाणी गरजेचे होतात। तर मग याला एक उपाय म्हणून आता एक नवीन कप मार्केटमध्ये आलेले आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत। म्हणूनच आजचा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण व्हिडिओ या संदर्भात असणार आहे। कोणते कप आहेत आणि काय नेमकं याच्यामध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते देखील आज आपण तुम्हाला सांगणार आहोत। त्यासाठी संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। काही दिवसांपूर्वी आम्ही रांजणगाव MIDC मध्ये असणाऱ्या कन्व्हरटेक पेपर्स LLP ला व्हिजिट केली। ही कंपनी जी आहे ती असे पेपर कप बनवण्यासाठी पेपर तयार करते। या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की गव्हर्नमेंटच्या नवीन रूल्स नुसार त्याचप्रमाणे CPET सर्टिफाय केल्याप्रमाणे असे पेपर आता ती कंपनी बनवते की ज्यामध्ये प्लास्टिकचा यूज केला जात नाहीये। त्या ठिकाणी वॉटर बेस्ड इमल्शन आतमधून कोटिंगसाठी इनर कोटिंगसाठी यूज केलं जाते। आता तुम्ही यामध्ये चहा किंवा कॉफी गरम जरी ओतली आणि त्यामधून आतील जो कंटेंट आहे तो फूड ग्रेड असल्यामुळे जरी तो तुमच्या पोटामध्ये गेला तरी तुम्हाला कसल्याही प्रकारच्या तुमच्या शरीराला इजा होणार नाहीये किंवा कसल्याही प्रकारचे आजार होणार नाहीये। विशेष म्हणजे हे बायोडिग्रेडेबल आहे, कंपोस्टेबल आहे, त्याचप्रमाणे रिसायकलेबल देखील आहे आणि फूड ग्रेड कंटेंट यामध्ये यूज केलेला आहे। तर तिथे गेल्यानंतर अनेक तेथील पदाधिकारी होते किंवा तेथील ओनर देखील आमच्या सोबत होते। त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला या गोष्टी समजावून सांगितल्या। तर मित्रांनो, आज आपण कन्व्हरटेक पेपर्स LLP मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी कंपनीचे ओनर MS खराडकर सर आहेत, त्याचप्रमाणे आशुतोष खराडकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सर, आता सध्या आपण पाहतोय की चर्चा सुरू आहे की पेपर कपमध्ये चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर कॅन्सर सारखे आजार उद्भवतात। तर यामध्ये साधारणपणे काय तथ्य आहे? तुमचा प्रश्न जो आहे तो बरोबर आहे। कारण हल्ली जे काही कप वापरले जातात हॉटेल्समध्ये किंवा असल्या समारंभात पेपरचे, त्या पेपरचं कप वरून जरी दिसला असला तरी आतून त्याला प्लास्टिकचं कव्हरिंग असतं, कोटिंग केलेलं असतं आणि ते प्लास्टिकचे गरम किंवा चहा किंवा कॉफी किंवा दूध त्याच्यात टाकल्याने त्याचे कण, बारीक बारीक कण हे निघतात प्लास्टिकचे आणि ते चहा कॉफीमध्ये मिक्स होतात। IIT खरगपूर यांनी हा 5 वर्षापूर्वी प्रबंध जाहीर केलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी हे प्रूव्ह करून दिलेलं आहे की ह्या प्लास्टिकचे कण जे निघतात त्या कण पोटात जातात आणि त्याने कॅन्सर होतो। तसंच हे इंटरनॅशनली सुद्धा हे प्रूव्ह झालेलं आहे, बऱ्याचशा ठिकाणी सायंटिस्टने वगैरे प्रूव्ह केलेले। त्यामुळे प्लास्टिकचं कोटिंग असलेले कप जे आहेत ते अपायकारक आहेत शरीराला आणि ह्याला सुद्धा पर्यावरणाला सुद्धा अपायकारक आहेत। कारण ते लवकर विघटन होत नाही त्याचं, ते तसेच्या तसेच राहतात वर्षानुवर्ष आणि त्यामुळे नद्या, समुद्र आणि रस्ते वगैरे सगळे खराब होतात यामुळे। सर, पण आता मोठे मोठे समारंभ असतात त्या ठिकाणी तर आपण प्रत्येक वेळेस काचेचे ग्लास किंवा इतर ग्लास यूज करू शकत, मग त्यावर बंधनं पडतात। तर मग त्याला उपाय म्हणून आपल्याला काय सुचवता येईल? त्याच्यावर उपाय असा आहे की वॉटर बेस्ड इमल्शन्स जी आता नवीन निघाली आहेत ती तुम्हाला जर माहीत असेल तर 2018-19 साली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 168 देशांबरोबर सही केलेली आहे, ॲग्रीमेंट केलेलं आहे की सिंगल यूज प्लास्टिकचा यूज निघून जायला पाहिजे एन्व्हायरमेंट याच्याप्रमाणे। तर त्याच्यासाठी 3-4 देश अमेरिका, जर्मनी, जपान हे लोक खूप संशोधन करत होते की ह्याला रिप्लेसमेंट काय। तर त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून वॉटर बेस्ड इमल्शन्स काढलेली आहेत आणि ती आम्ही इथं 2020 सालापासून आम्ही ते वॉटर बेस्ड इमल्शन पेपरवर कोटिंग करतो। ही जी वॉटर बेस्ड इमल्शन्स त्यात वॉटरच आहे, म्हणजे पाण्यापासून बनवलेली इमल्शन्स आहेत ही। तर त्याच्यामुळे काय होतं की शरीराला काहीही अपाय होत नाही, त्याशिवाय ही पर्यावरणाला पूरक आहेत। म्हणजे तुम्ही जर कप तो वापरल्यावर फेकून दिला, तुमच्या घरच्या कोंडीत जरी फेकला
तरी साधारण 6 ते 7 महिन्यामध्ये त्याचं कंप्लीट विघटन होऊन त्याचं खत होतं. त्यामुळे हे कपच यापुढे वापरणं जरुरी आहे, शरीराच्या दृष्टीने सुद्धा आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने सुद्धा. सर, पण आता हे प्लास्टिक कोटिंग आतमध्ये आणि तुम्ही सांगितलं तसं की वॉटर बेस्ड इमल्शनचं जे कोटिंग असतं, हे सामान्य माणसांनी कसं ओळखायचं? दोन्ही कप्स, वॉटर बेस्ड इमल्शन कोटेड कप्स किंवा प्लास्टिक कोटेड कप्स हे दिसायला अगदी सामान्य असतात आणि सिमिलर असतात, सारखेच दिसतात. पण साधारण माणूस कसा त्याचा फरक काढू शकतो की आपण कुठलाही एक कप घ्या, त्याला तुम्ही साधं पाणी किंवा गरम पाण्याने वरचा कागदाचा लेअर हळूहळू घासत तुम्ही काढत राहा आणि जसं तुम्ही खाली पोचाल तर तिथं प्लास्टिकचा असेल तर प्लास्टिकचं कोटिंग किंवा एक फिल्म हाती लागेल तुम्हाला, आणि जर वॉटर बेस्ड कोटेड असेल तर सरळ भोग पडेल आणि तुमचं बोट आरपार होऊन जाईल. हे साधारण कुठलाही माणूस, सामान्य माणूस हे शोधू शकतो. ओके, तर सर मग आता लोकांना, सर्वसामान्य जनतेला आपण काय आवाहन करू इच्छिता? सर्वसामान्य जनतेला मी हे सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत प्लास्टिकचं कोटिंग असलेल्या कपातून चहा, कॉफी किंवा दूध वगैरे काहीही पिऊ नका, गरम पदार्थ, खार पदार्थ, कारण त्याच्यातले मायक्रॉन्सचे कण उतरतात, त्याच्यामुळे तुम्हाला ते शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे तुम्ही काय करा की जिथे तुम्ही हे घेणार असेल त्याच्या दुकानदार असो किंवा हॉटेलवाला असो, कोणी असो, त्यांना म्हणायचं की मला वॉटर बेस्ड इमल्शन कोटचेच पेपर द्या, मला प्लास्टिक कोटेड पेपर नको आहेत. आता सरकारसुद्धा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी पूर्वी ISI होतं, तिथं आता BIS आलेलं आहे, ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल स्टँडर्ड. त्यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये स्टँडर्ड्समध्ये बदल केलेला आहे. जिथे पूर्वी LDPE कोटिंगचं कप्स बनवत होते किंवा कंटेनर बनवत होते, तिथे त्यांनी आता ते LDPE हा शब्द काढून टाकला आहे आणि त्याच्याऐवजी वॉटर बेस्ड, सॉल्व्हेंट बेस्ड कोटिंग असं दिलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातून पदार्थातून काही पिऊ शकता किंवा त्या डिलिव्हरीसाठी भाज्या म्हणा, हॉटेलमधले पदार्थ म्हणा, हे नेण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी हे वॉटर बेस्ड कप आणि कंटेनर्स, बॉक्सेस ह्याचाच उपयोग करा. सर, आता सर्वसामान्य दुकानदार जे आहेत त्यांना माहिती नसतं की नेमकं हे अशा पद्धतीचे वॉटर बेस्ड इमल्शन असलेले पेपर्स आपण कुठून घ्यायचे, त्याच्यापासून मग कप बनवायचे, तर ह्यासाठी काय सुचवू इच्छिता त्यांना? आता भारतामध्ये आमच्या 5-7 कंपन्या अशा आहेत की ज्या लोकांनी वॉटर बेस्ड इमल्शन कोटिंग चालू केलेलं आहे, त्यात आम्ही एक आहोत. तर तुम्हाला कुठे काही मिळत नसेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आमचं कंपनीचं नाव आहे कन्व्हर्टेक पेपर्स LLP आणि तिथे तुम्ही फोन करा. तिथे आशुतोष खराडकर म्हणून आहेत, त्यांचा नंबर आहे 9881069465. परत मी रिपीट करतो, 9881069465. ते तुम्हाला गाईड करतील की कुठून तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला काय अडचण आली तर त्या अडचणीचं आम्ही तुम्हाला सोल्युशन देऊ. आणि पण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या हितरक्षणासाठी तुम्ही हे प्लास्टिक कोटेड कप अजिबात वापरू नका, एवढंच तुम्हाला विनंती आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या बायो कपमुळे निश्चितच गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो आणि विशेष म्हणजे यावरील QR कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आजच आपल्या ऑर्डर्स बुक करा आणि कन्व्हर्टेक पेपर्स LLP ला संपर्क करा.